आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्ज पडताळणीमध्ये तब्बल 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। या अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारने तब्बल 21,000 कोटी रुपये गमावलेत। 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत 1,90,00,000 लाभार्थींकडून ई-केवायसी पूर्ण झालंय। दरम्यान लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याच्यामुळे तिचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे। जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती। काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसीसाठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत। म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी आज बजेट सादर करताना म्हटलेलं आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। तर आपण पाहिलं असं लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। जे पैसे काल किंवा आज जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा। आले असतील तर हो धन्यवाद, आलेत म्हणून पाठवा, त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा। टप्प्याटप्प्याने तुम्हाला लाडक्या बहिणींनो आता हा तुमचा फेब्रुवारी महिन्याचा थकलेला हप्ता भेटणार आहे। बघा प्रत्येक वेळेस मात्र हा हप्ता लेट होताना दिसत आहे। मागच्या 7-8 महिन्यापासून आपण जर बघितलं तर वेळेवरती हे पैसे जमा होत नाहीत। पैसे जमा होत
आहेत लाडक्या बहिणींचे मात्र वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याच्या या ठिकाणी इन्स्टॉलमेंटची 1 तारीख या ठिकाणी ठरवावी, फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही. तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो? तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. त्यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली असून तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही, तुम्हाला तपासायचे आले आहेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगायचं आहे. सरकारने आता KYCची मुदत वाढ करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमची KYCची दुरुस्ती राहिलेली होती का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो थांबणार नाही. तुमच्यासाठी या ठिकाणी ही मोठी आनंदाची बातमी आहे. काय म्हटलंय नेमकं आपण डिटेलमध्ये बघूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेलं असेल. त्यासोबत तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जमा झाला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसेल जमा झाला तर नाही म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा. तर बघा, लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे. KYC दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिलपर्यंत डायरेक्ट मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी KYCची दुरुस्तीची मुदत जी आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यामुळे लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. नेमकं काय म्हटलंय बघू शकता. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे. बघा, त्यांनी काय म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना KYC सुधारणा करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवरती माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्र काकी पवार यांच्या सूचनेनुसार KYC दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर बघू शकता, स्वतः त्यांनी ट्विट करून या ठिकाणी ऑफिशियली ही माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे. KYCची या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी जी मुदत आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. म्हणजे बघा, फक्त तुम्हाला या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच दुरुस्ती जी आहे तुमच्या पहिल्या केलेल्या KYC मध्ये सध्या करता येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना अंतिम मुदतीपूर्वी KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती असं त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. म्हणजे पहिली जर तुम्ही KYC केलेली असेल, तुमची पहिली KYC झाली होती का आणि त्या KYC मध्ये काही चुका तुमच्या झाल्या होत्या का, तर त्या चुकामुळे तुम्ही जर अपात्र या ठिकाणी ठरलेला असाल, ज्यामुळे तुमचे लाभ जो आहे तो बंद झालेला असेल, तर तुम्हाला आता 30 एप्रिल 2026 पर्यंत अजून त्याच्यामध्ये दुरुस्ती जी आहे ती करता येणार आहे. बघू शकता, त्यांनी या ठिकाणी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत KYCच्या दुरुस्तीबद्दलची संधी देण्यात आलेली आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना KYC करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना KYC दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी ही संधी देण्यात आलेली आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.